मित्रांनो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सुधारित आवृत्ती पार्ट 1, संकल्पना कायरल व्हेंचर्स आणि लेखन श्री अमेय अरुणा जाधव. चॅप्टर 19. संध्याकाळचे 6 वाजत आले होते. बाळकृष्ण पंतांच्या लेक्चरची वेळ झालेली होती. बाळकृष्ण पंत वेळेचे अगदी पक्के. उगाच उशिरा येणं त्यांना पसंत नसायचं. उलट वेळेपेक्षा काही मिनटं ते लवकर असायचे. त्यामुळे आत्ता कुठल्याही क्षणी ते येतील हे जाणून सर्वजण त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसले होते. हरवला होता तो केवळ राहुल. काय रे, कसला विचार करतोयस एवढा? विचारात गडलेल्या राहुलकडे बघत साहिलनं विचारलं. मंजिरीबद्दल रे, फार ग्रेट आहे रे ती यार. तिची कला तिच्या हातात होती. ते हातच गमावल्यानंतर दुसरा कोणी असता तर हिंमतच हरून बसला असता. पण मंजिरीने परत नव्याने सुरुवात केली. विचारात घडल्या घडल्याच राहुल बोलला, भरपूर जिगरबाज आहे मुलगी ती. मला वाटतं मंजिरी केवळ नाव आहे, पण तू कुणा दुसऱ्याबद्दलच विचार करतोय. तुला. साहिलचे बोलणं सुरू असतानाच बाळकृष्ण पंत ऊर्जा भवनात येऊन दाखल झाले आणि त्यांना पाहता साहिलने आपले बोलणे अर्ध्यातच सोडले. राहुल, नंतर रूमवर बोलू आपण, असं म्हणत साहिलने तो विषय त्यावेळेपुरता तिथे संपवला. बाळकृष्ण पंत आपला प्रसन्न भाव चेहऱ्यावर कायम ठेवत धीमी पावले टाकत समोर येऊन बसले. चेहऱ्यावर स्मित ठेवतच त्यांनी सर्वांवरून नजर फिरवली. हॉलमध्ये मिणमिणत्या पणत्यांच्या केशरी आभेत त्यांचा प्रसन्न चेहरा अजूनच प्रसन्न भासत होता. कसा सुरू आहे शुद्धीत राहण्याचा प्रवास? हसतच त्यांनी प्रश्न केला आणि जमलेल्या लोकांमध्ये चुळबुळ सुरू झाली. काय झालं, अचानक सगळे चुळबुळ करू लागले? बहुतेकांना जमत नसेल शुद्धीत राहणं, बरोबर ना? काळजी नको, शुद्धीत राहण्याचा प्रयत्न सुरू ठेवा. प्रयत्नाने सवय लागेल. चला, आपण एक शुद्धी ध्यानाचा प्रयत्न करू. या पणत्या बघा, त्यांच्या फडफडणाऱ्या ज्योती बघा आणि ज्योतींमधून हवेत विरणारे ते धूरकण बघा. दिसत आहेत का सगळ्यांना ते धूरकण? बरं, आता 5 मिनटं हवेत विरणारे हे धूरकण बघा. कोणतेच रिॲक्शन देऊ नका, फक्त बघा. त्या धूरकणांना बघून मनात कुठले विचार आले तर येऊ द्या. त्यांना एक्नॉलेज करा आणि पुन्हा धूरकणांकडे लक्ष द्या. ठीक आहे, करूया सुरुवात. सर्वांचा होकार भरताच बाळकृष्ण पंतांनी शुद्धी ध्यानास सुरुवात केली. काही मिनिटे अशी शांततेत गेली. सगळ्यांचे डोळे उघडे पणत्यांच्यात येणाऱ्या ज्योतींकडे लागले होते. हॉलमध्ये श्वासोच्छवासाचा होणारा हलकासा आवाजही ऐकू येत होता. चला, शुद्धी ध्यान आटोपतं घ्या. हळूहळू आपली नजर काढून हॉलमधील इतर गोष्टींकडे वळवा. रिलॅक्स व्हा. शांत आवाजात बाळकृष्ण पंत बोलले. तसे सारांनी आपल्या नजरेस हॉलमधील इतर गोष्टींकडे वळवायला सुरुवात केली. काय मग, जमतंय का शुद्धी ध्यान? बाळकृष्ण पंतांच्या पुढील प्रश्नात संमिश्र प्रतिसाद आला. अजूनही जमत नाही आहे ना? होईल सवय. कसं आहे माहिती आहे का, सवय ही ना नवीन लग्न झालेल्या जोडप्यांप्रमाणे असते. काहींचे लगेच जमते तर काहींना जमायला वेळ लागतो. पण मनापासून नातं जपणाऱ्यांना शेवटी जमूनच जातं. तुमचं आणि शुद्धी ध्यानाचंही जमेल. देर अवेर सवेर होही जाएगा. बरं, तुमच्यातल्या किती जणांचं लग्न झालंय? अचानक मध्येच बाळकृष्ण पंतांनी विचारलं. सर्वजण बाळकृष्ण पंतांच्या या प्रश्नाकडे गोंधळात पडले. राहुललाही बाळकृष्ण पंतांच्या या प्रश्नामागचं कारण समजेना. गोंधळाच्या या परिस्थितीत अर्ध्याहून अधिक लोकांनी हात वर केले. वा, 50% जास्त अडकलेत लग्नाच्या वेळी. आणि तुमच्यापैकी लव्ह मॅरेजवाले किती आहेत? बाळकृष्ण पंतांचा पुढचा प्रश्न अजूनच गोंधळात टाकणारा होता. आता केवळ 10-12 हात वर आले होते. गुड. लव्ह मॅरेज करणाऱ्यांची संख्याही कमी नाही, तर बरीच माणसं प्रेमात पडली आहेत. आता मला सांगा, आपल्या जोडीदारासोबत तुमच्यापैकी किती जण सुखाचं आयुष्य जगतात? आता वर आलेल्या हातांची संख्या 5-7 लोकांवरती होती.
बाळकृष्ण पंतांनी समोरवर उंचावलेल्या हातांवरून नजर फिरवली. ज्यांचे हात वर आहेत त्यांचे अभिनंदन आणि त्यांचे आयुष्य असेच सुखात राहू ही इच्छा. पण ज्यांचे हात या शेवटच्या प्रश्नाने खाली गेले त्यांचं काय? मी असे नाही म्हणत की ज्यांचे हात आता खाली गेलेत ते त्यांच्या आयुष्यात चुकलेत. सध्या ज्यांचे हात वर आहेत त्यांच्या आयुष्यातही काही मोडून पडलेली नाती असतील. कोणाचं आपल्या मुलाबरोबर पटत नसेल, कोणी आपल्या जन्मदात्या आईस स्वतःबरोबर ठेवण्यास तयार नसेल, प्रॉपर्टीवरून भावाभावात वाद असतील. ते तर आता सगळीकडेच झालंय. सर्वांनी हात खाली करा आणि आता अशा व्यक्तींनी हात वर करा ज्यांच्या आयुष्यात त्यांना सर्वच रिलेशनमधून आनंद मिळतोय, कुठल्याच नात्यांमध्ये प्रॉब्लेम नाही. प्रश्न विचारून झाल्यावर बाळकृष्ण पंतांनी काही वेळ वाट बघितली, पण कोणाचाच हात वर नाही आला. आपण शुद्धीत राहिलो, प्रत्येक सिच्युएशन एक्सेप्ट केली आणि प्रत्येक सिच्युएशनची जबाबदारी स्वीकारून योग्य तो निर्णय घेतला. त्या निर्णयाच्या जोरावर तुम्ही यशस्वीही झालात. पण पुढे काय? यशाची मजा तेव्हाच असते जेव्हा तुम्ही ती इतरांबरोबर शेअर करता. दुःखही तेव्हाच हलकी होतात ना जेव्हा तुम्ही ती आपल्या माणसांसोबत वाटता. बरोबर ना? सुखी आयुष्य माणूस तेव्हाच जगू शकतो जेव्हा तो आपल्या नातेसंबंधात खुश असतो. सुखी आयुष्य माणूस तेव्हाच जगू शकतो जेव्हा तो आपल्या नातेसंबंधात खुश असतो. आता तुम्हीच सांगा, तुम्ही फार मोठे बिझनेसमॅन आहात, खोऱ्याने पैसा कमावता, पण आयुष्यात तुम्ही एकटेच आहात. तुमची बायका मुलं तुम्हाला सोडून गेलीत. काय उपयोग आहे त्या भरभराटीचा? खुश असाल का तुम्ही तेव्हा? बाळकृष्ण पंतांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा शांतता पसरली. खरं तर आपल्या सर्वांनाच हेल्दी रिलेशनशिप हवी असते. आपली सुरुवातही चांगली होते बहुतेक वेळा, पण घोडं पुढे जाऊन अडतं. आमचं जमत नाही, त्याचे विचार वेगळे आहेत, याला अक्कलच नाही, अशी काहीशी कारणं देऊन रिलेशनशिप संपवल्याही जातात. केवळ नवरा बायको, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नाही तर साऱ्याच विस्कटलेल्या नात्यांची अशीच गत असते. आणि अशा विस्कटलेल्या नात्यांची जबाबदारी समोरच्यावर टाकून आपण मोकळे होतो. आपण कधी त्या नात्याकडे चिकित्सेच्या दृष्टीने बघतच नाही. का तुटले नाते, का बेबनाव झाला, आपण पडताळून नाहीच पाहत. खरं ना? हे बघा, प्रत्येक नातेसंबंधाच्या 6 मुख्य गरजा असतात ज्या डेली बेसिसवर पूर्ण व्हायला हव्यात, तरच नातेसंबंधात टवटवीतपणा राहतो. यातली पहिली येते विश्वासार्हता. कुठल्याही नातेसंबंधांचा हा पाया आहे. जी पण व्यक्ती तुमच्या सोबत आहे तिचा तुमच्यावर विश्वास हवा की जे काही व्हायचेच होऊ दे, हा मला किंवा ही मला सोडून जाणार नाही, हा मला त्रास देणार नाही. तुमच्यासोबत राहताना ती व्यक्ती कम्फर्ट झोनमध्ये असते. कुठल्या चिंता त्या व्यक्तीला तुमच्यासोबत असताना भरमसाठ प्रमाणात सतावत नाहीत. आणि असंच काहीसं तुम्हालाही फील होतं त्या व्यक्तीबरोबर असताना. दुसरी आपली गरज असते नाविन्यतेची. नाविन्यता म्हणजे मसाला. तुम्ही सांगा, तुम्हाला रुटीन लाईफ जगायला आवडेल की सरप्राईजेसने भरलेलं जीवन जगायला? हे सरप्राईजेस म्हणजेच मसाला. तुम्ही पावसातून भिजून घरी गेलात आणि बायकोने गरमागरम चहा आणि कांदाभजी तुमच्यासमोर ठेवलं तर तुम्हाला आवडणार नाही का? म्हाताऱ्या आईच्या तुटलेल्या चष्म्याची काच बसवायला म्हणून तिचा जुना चष्मा घेऊन जाऊन त्या जागी तिच्या हाती नवीन चष्मा ठेवलात तर तिला बरं नाही का वाटणार? सतत कामात बिझी असलेल्या बापाने एक दिवस सुट्टी काढून पोराला कुठे फिरवून आणलं तर पोरगा खुश नाही का होणार? नेहमीच रुटीन आयुष्य जगून आपण उबलेलो असतो आणि यात आपल्या माणसांनी आपणास असं काही सरप्राईज दिली, मग ती छोटी का असेना, आपल्याला बरं वाटतं. सुखी नातेसंबंध बनवून ठेवण्यासाठी ही नाविन्यता मसाल्याप्रमाणेच काम करत असते. छोट्या छोट्या सरप्राईजनेसने भरलेले असे नातेसंबंध चिरकाल टिकतात. आता तिसरी गरज असते मौलिकतेची. तुमच्यातील बहुतेकांना प्रश्न पडला असेल, मौलिकता म्हणजे काय? मौलिकता म्हणजे अनमोल, अतिशय किमती, प्राइसलेस.
तुमच्या नातेसंबंधातील व्यक्तीने तुम्ही कोणीतरी स्पेशल असल्याची जाणीव करून दिली पाहिजे आणि तशीच जाणीव तुम्ही त्यांना करून दिली पाहिजे. याचं सगळ्यात गोड एक्झाम्पल म्हणजे लहान मुलींना बोलताना तुम्ही बघितलं आहे का? पप्पा की परी हूं मैं, माय डॅड इज प्रिन्सेस, किती निरागसतेने त्या पोरी एकमेकींना सांगत असतात. का त्या परी किंवा प्रिन्सेस खरोखर असतात का? नाही, बट त्यांच्या पप्पांनी त्यांना तशी स्पेशल फिलिंग दिलेली असते. दुसरं एक्झाम्पल घेऊ, गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड, त्यांना कधी फोनवर बोलताना ऐकलंय? पिल्लू, जानू, स्वीटू, बाबा काय काय बोलतात एकमेकांना. त्यांना त्यांचाच विश्वास असतं आणि त्यांच्या विश्वात ते असतात राजा राणी. ते एकमेकांना तशी फिलिंग्स देतात. बॉयफ्रेंडला खरंच वाटतं की मी राजा आहे, गर्लफ्रेंडलाही खरंच वाटतं की मी राणी आहे. ही आहे मौलिकतेची कमाल, सिग्निफिकन्स. पुढची गरज सर्वात मोठी इम्पॉर्टंट, ती म्हणजे प्रेम संबंधाची. तुम्ही तुमच्या आयुष्यात भरपूर जणांना भेटत असता, पण फक्त काहींशीच आपले अगदी खोलवर संबंध जमतात. फक्त काहींनाच आपण भरभरून प्रेम देतो. कुठलेही रिलेशन खोलवर रुजवण्यासाठी लागणारं रसायन म्हणजे प्रेम. ज्या रिलेशनशिपमध्ये प्रेम आहे तिथे नातेसंबंध बिघडण्याचा चान्सच नाही. वाद होतात पण नातेसंबंध विकोपाला जात नाही. सो कुठल्याही नातेसंबंधातील सर्वात महत्त्वाची गरज असते प्रेमाची. प्रेम करा, प्रेम द्या. प्रेमासारखी सुंदर गोष्ट नाही आहे जगामध्ये. विश्वासार्हता, नाविन्यता, मौलिकता, प्रेम, 4 गरजा आवश्यक आहेत तुमच्या व्यक्तिमत्वासाठी. याच्या पुढील गरजा आहेत त्या तुमच्या मनासाठी आहेत. मनाची पहिली गरज असते विकासासाठी. विकास साहजिकच, जगातील प्रत्येक मनुष्य विकास करण्यासाठी, पुढे जाण्यासाठी जगतो, धडपडत असतो. लहानपणी शाळेमध्ये बेसिक एज्युकेशन घेतल्यावर पुढील शिक्षणासाठी कॉलेजात जातो. छोट्याशा हातगाडीतून सुरू केलेला व्यवसाय मोठ्या 4 भिंतींच्या ऑफिसपर्यंत पोहोचवतो किंवा तिथपर्यंत पोहोचवण्याची इच्छा तरी असते. जो माणूस विकासाची आस बाळगत नाही तो एकतर हरलेला असतो किंवा मेलेला. प्रत्येक नातेसंबंधात आपण आपला विकास शोधत असतो आणि जिथे आपण असं वाटतं की आपली ग्रोथ एखाद्या पर्टिक्युलर रिलेशनशिपमध्ये खुंटते आहे, तेव्हा आपण त्या रिलेशनशिपमधनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. एक साधं उदाहरण आहे बघा. एक मुलगा आहे, त्याला परदेशी जाऊन शिकण्याची इच्छा आहे. तशी स्कॉलरशिपही त्याला मिळाली आहे, पण त्याच्या घरच्यांना त्याने बाहेर जाऊन शिकणं मान्य नाही. अशा वेळी तो मुलगा काय करतो तर घरच्यांना सोडून परदेशी शिकायला निघून जातो. का? कारण त्याच्या ग्रोथच्या रस्त्यात घरवाले येत आहेत. सो कुठल्याही नातेसंबंधात तुम्ही स्वतःचा विकास करा आणि सोबत समोरच्याच्याही विकासाची कामना करा. त्याच्यासाठी त्याला इन्स्पायर करा, त्याच्यासाठी त्याला सपोर्ट द्या. आता कुठल्याही व्यक्तीची नातेसंबंधांमध्ये असलेली शेवटची गरज ती म्हणजे योगदान. या आधीची गरज विकास आणि योगदान या थोड्याफार तऱ्हेने एकमेकांशी संबंधित आहे. जर तुम्ही स्वतःचाच विकास केला नसेल तर तुम्ही दुसऱ्याला काय देणार? समजा तुमचा पगार बरेच वर्ष वाढलाच नाही तर तुम्ही घरच्यांसाठी नवीन काही करू शकणार आहात का? याच्याच उलट तुम्ही स्वतःचा चांगला विकास करून मोठे झालात तर मुलांना चांगले शिक्षण देऊ शकता. आईवडिलांनी तुमच्यासाठी जे कष्ट उपसलेत त्याचा उतराई होणं शक्य नाही आहे, पण त्यांच्यासाठी बरंच काही करू शकता. आयुष्य जगण्याची मजा देण्यात आहे. हो, देण्यात आहे मित्रांनो. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता केवळ देत राहा. एखाद्या नात्यामध्ये निस्वार्थपणे देत राहण्यातली मजा अनुभवा. या नात्यामध्ये तुम्ही समोरच्याला बौद्धिक, फिनान्शियल, मानसिक प्रगतीसाठी तुम्ही काय योगदान करता यावरून त्या नात्याची अतुटता ठरते. तर काय सांगितलं मी? जर तुम्हाला नातेसंबंध सुखी, समाधानीपणे एन्जॉय करायचे असतील तर नातेसंबंधाच्या 6 गरजा, विश्वासार्हता, नाविन्यता, मौलिकता, प्रेम, विकास आणि योगदान रोजच्या रोज पूर्ण झाल्या पाहिजेत. हो, कधी कधी सगळ्या गरजा रोजच्या रोज नाही होऊ शकणार पूर्ण, मान्य आहे मला. रोजच्या रोज सरप्राईज देता येणार नाहीत. प्रत्येक दिवशी तुमचा विकास होईलच असं नाही, पण
तरी किमान जितक्या जास्त गरजा तुम्हाला पुऱ्या करता येत असतील त्या करा. मग बघा तुमचे नातेसंबंध लाईफ टाईम हेल्दी राहतात की नाही ते. बाळकृष्ण पंतांनी बोलणं थांबवलं आणि सर्वांवरून एकदा नजर फिरवली. बहुतेकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह जन्मलेलं दिसत होतं. काही कन्सेप्ट समजले नाहीत वाटतं. होय ना? ठीक आहे, विचारा ना, तुम्हाला काय डाऊट्स असतील तर विचारा. अरे बापरे, भरपूर जणांना प्रश्न आहेत. ठीक आहे, आपण एक एक करून जाऊया. या रांगेपासून सुरुवात करूया. हां, विचारा तुम्ही. गुरुजी, तुम्ही म्हणालात की कुठलेही रिलेशन टिकवण्यासाठी 6 गरजा पूर्ण केल्या पाहिजेत, पण कधी कधी काही नाती अनावश्यक असतात. क्वचित प्रसंगी तर अशी नाती त्रासदायकही ठरतात. मग अशी नाती तुम्ही सांगितल्याप्रमाणे या नीड सॅटिस्फाय करून टिकवायची की सोडून द्यायची? या प्रश्नावरती बाळकृष्ण पंत हसले, बोलले काहीच नाही किंवा निरखून त्या माणसाकडे बघत राहिले. साधी गोष्ट आहे, जी गोष्ट आपणास नको आहे ती मिळवण्याचा आपण कधीच प्रयत्न करत नाही. तसंच या नातेसंबंधाचं आहे. इमॅजिन करा, तुम्ही उभे आहात आणि तुमच्या बाजूला तुम्हाला घेरून वर्तुळात काही माणसे उभी आहेत. ही फर्स्ट लेवल म्हणूया आपण. त्यानंतर त्या छोट्या वर्तुळातील माणसांना घेरून दुसरी माणसे उभी आहेत. ही सेकंड लेवल. त्या सेकंड लेवलमधील माणसांना घेरून तिसऱ्या वर्तुळात अजून काही माणसे उभी आहेत. याला थर्ड लेवल म्हणूया. आता तुम्हीच तुमच्या जागेवरून काही म्हणालात, काही बोललात, त्या फर्स्ट लेवलमधील माणसांना सहज ऐकू जाईल, पण तेच सेकंड लेवलच्या माणसांना थोडं अस्पष्ट ऐकू येईल आणि थर्ड लेवलच्या माणसांना तर ऐकूच जाणार नाही. बाळकृष्ण पंत थोडा वेळ थांबले आणि मग त्या प्रश्नकर्त्या माणसाकडे बघत सहेतूक हसले. कळलं मला काय म्हणायचं आहे? आपल्या नातेसंबंधांमध्ये सुद्धा ही लेवल असायला हवी. जी माणसे आपणास कधीच गमवायची नाही ती फर्स्ट सर्कलमध्ये, जी त्याहून कमी इम्पॉर्टंट आहेत ती दुसऱ्या सर्कलमध्ये, आणि जी माणसे आपल्या आयुष्यात राहिली न राहिली आपणास काही फरक पडत नाही ती तिसऱ्या सर्कलमध्ये. एकदा काय वर्गीकरण झालं की मग आपल्याला प्रेफरन्स द्यायला सोपा जातो. तुम्ही डिसाईड करा कुठल्या नात्याला जपायचं आणि कुठले नाते चालवायचं आहे. मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं समाधान झालं असेल. आपण पुढच्या प्रश्नांकडे वळूया. हो गुरुजी, झालं. गुरुजी, तुम्ही म्हणालात की नातेसंबंधात सुखासमाधाने जगण्यासाठी या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत, पण नाते दोघं जणांचं असतं. मग मी किती गरजा पूर्ण करायच्या आणि समोरच्याने किती गरजा पूर्ण करायच्या? कारण पुन्हा त्या गरजा कमी जास्त प्रमाणात पूर्ण केल्या गेल्या तर भांडणं होणार. ते तुम्हीच सांगा की या गरजा पूर्ण करण्यात प्रत्येकाने केवढे एफर्ट्स द्यायला हवेत, केवढे एफर्ट्स टाकायला हवेत? प्रत्येकाचे एफर्ट्स किती प्रमाणात हवेत? अरे वा, पुन्हा शाळेत गेल्यासारखं वाटतंय. हे प्रमाण, भागीदारी या गोष्टी ना बिझनेस आणि नोकरीधंद्यात बऱ्या वाटतात, नातेसंबंधात नाहीत. विचार तुम्हीच करू शकत नाहीत की मी 50% कॉन्ट्रीब्यूट करेन आणि उरलेले 50% समोरचा कॉन्ट्रीब्यूट करेल. माझे 50, समोरच्याचे 50, झाले 100. इतकं सोपं गणित नसतं हे नात्यांचं. नातं टिकवायचं असेल तर यू हॅव टू गिव्ह युअर 100%, तेही समोरच्याकडून कसलीच अपेक्षा न ठेवता. जेव्हा तुम्ही 100% देणार आणि समोरचाही 100% देणार तेव्हा तुमचं नातं 100% चालणार नाही, तर मध्येच थांबेल कुठेतरी. ओके, सो रिलेशनशिपमध्ये असताना 50-50% भागीदारी अशी नसते. ती तुमची समोर 100% जबाबदारी असते आणि समोरच्याचीही 100% जबाबदारी असते. गुरुजी, माझा मुलगा ना वरचेवर माझ्याशी रागवत असतो. कामाच्या राहतगाड्यात मला त्याला नाही देता येत वेळ. मी काय करू? त्या बाईने विचार. असं कुठलंच नातं नाही ज्यात भांडणं होत नाहीत. 2 माणसं आहेत म्हणजे त्यांचे विचारही वेगवेगळे असणार. सो होतं असं की एखाद्या मुद्द्यावर आपलं नाही होत एकमत. समोरच्याचा एखादा मुद्दा आपण ॲग्री करत नाही, इट इज कम्प्लिटली फाईन. आणि नात्याची खरी गंमत तीच आहे ना. अर्ध्या तासाच्या भांडणानंतर आपण पुन्हा एकत्र असतो,
बट जसं मी सांगितलं की नाविन्यता ठेवा नात्यात. कधीतरी कामावरून आल्यावर वेळ काढून त्याला फिरायला घेऊन जा. तुमचं नातं अजून फुलेल. चेहऱ्यावर स्मित ठेवत बाळकृष्णपंत म्हणाले. अजून प्रश्न आहेत का? समोरील माणसांवरून नजर फिरवत बाळकृष्णपंताने विचारले. आता केवळ 2 हात वर होते. त्यातला एक होता राहुलचा. बाळकृष्णपंतांनी दोघांकडे पाहिले आणि त्यांनी त्या दुसऱ्या माणसाला प्रश्न विचारायला सांगितले. गुरुजी, तुम्ही म्हणता विश्वासार्थ ही नात्याची गरज आहे, पण हा विश्वास निर्माण कसा करायचा? जर एखादा आधीपासूनच आपल्याविषयी अविश्वास ठेवून बसलेला आहे तर कसं मॅनेज करायचं आहे? विश्वास कसा निर्माण करायचा? सिंपल आहे. गिव्ह कमिटमेंट्स अँड कीप कमिटमेंट्स. वचन द्या आणि वचन पाळा. जेव्हा तुम्ही एखाद्याला वचन देता आणि ते पाळता तेव्हा आपसुकच तुम्ही तुमच्याबद्दल समोरच्याच्या मनात विश्वास निर्माण करता. सक्सेसफुल आणि सुखी राहण्याचं हेच गुपित आहे. बाळकृष्णपंतांच्या उत्तराने समोरच्या माणसाचं समाधान झाल्यासारखं वाटलं. बाळकृष्णपंतांनी आता आपली नजर राहुलकडे वळवली. नजरेने त्यांनी राहुलला प्रश्न विचारण्यास सुचवलं. त्यांच्या नजरेचा इशारा मिळताच राहुल प्रश्न विचारायला तयार झाला. गुरुजी, एखादं नातं आहे मोडकळीला आलेलं किंवा मोडलेलंच. आपल्या एखाद्या शब्दाने, कृतीने आपण समोरच्याचं मन दुखवलंय. अशा वेळी काय करता येईल? मोडलेलं नातं पुन्हा जोडणं इतकं सोपं नसतं. भरपूर प्रयत्न करावे लागतात राहुल त्यासाठी. पहिली गोष्ट आहे प्रामाणिकपणा. तुम्ही स्वतःशीच प्रामाणिक राहा. तुम्हाला ती व्यक्ती खरंच पुन्हा आयुष्यात हवी आहे का? स्वतःलाच विचारा. उत्तर हो असेल तरच पुढचे प्रयत्न करा. तुमच्या कुठल्याही गोष्टीने जर ती व्यक्ती दुखावलेली आहे तर तिला जाऊन सॉरी म्हणा. तेही प्रामाणिकपणे. म्हणजे खरंच तुम्हाला वाटतंय की तुम्ही चुकला आहात तरच. अन्यथा केवळ त्या व्यक्तीला परत मिळवण्यासाठी काही करण्याच्या प्रयत्नात उगाचच ते सॉरी वगैरे म्हणू नका. खोट्या सॉरीचा तो डामाडोल नंतर कोसळतो सगळं. तेव्हा खऱ्या मनाने सॉरी म्हणा. तुम्ही चुकलात हे मान्य करा आणि सुधारण्याची एक संधी मागा. त्या व्यक्तीने माफ केलं तर पुन्हा तशी चूक होऊ देऊ नका. आणि समजा नाहीच केलं माफ तर त्या व्यक्तीला बेस्ट लक विश करून तिच्या आयुष्यातनं बाहेर पडा. उगाचच पुन्हा संधी देण्यासाठीची भीक मागू नका. तुमच्या अशा प्रकारे भीक मागण्याने तुम्ही तुमची किंमत कमी करताय. त्या व्यक्तीच्या नजरेतली इमेज अजून कमी करताय. सो बेटर वे हसतमुखपणे त्या व्यक्तीला लाईफमधून निघून जायला सांगा किंवा तुम्ही निघून जा. झाल्या गोष्टींचं वाईट वाटत असेल तर वाटू द्या, पण त्यासाठी अपराधीपणाच्या भावनेला मनात घर करून देऊ नका. कसं आहे ना, ही अपराधीपणाची भावना खूप जड असते. ती मग पुढचं आयुष्य आनंदाने नाही जगू देत. वारंवार आपणास आपल्या गतकाळाची आठवण करून देऊन वर्तमानात जगणं मुश्किल करते. सो लिव्ह दॅट गिल्ट फिलिंग अँड लिव्ह युअर लाईफ फुल्ली. बाळकृष्णपंतांचं उत्तर ऐकून राहुलच्या चेहऱ्यावर वेगळीच उभारी आल्यासारखी वाटली. राहुल, पटलं वाटतं मी सांगितलेलं. तुझा चेहरा तसं सांगतोय. राहुलकडे बघतच बाळकृष्णपंतांनी विचारलं. चेहऱ्यावरच्या उभारी सकटच राहुलनं होकार भरला.